हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चहाचा मसाला करणार आहोत. तर बघा, माझ्याकडे इथे गवती चहा आहे आणि इथे आलं आहे. तर आपण गवती चहा आणि आलं या दोघांपासून आपण आज चहाचा मसाला करणार आहोत. इथे माझ्याकडे हा जो गवती चहा आहे, तर बघा खूप जास्त प्रमाणामध्ये माझ्याकडे हा गवती चहा आहे. तर मला हा गवती चहा आईने दिलेला आहे. आता पहा, गावाला जे घर आहे, तर आईने घराच्या मागच्या साईडला म्हणजे आवारामध्ये खूप सारी झाडं लावलेली आहेत आणि त्यातलंच हे गवतीच्याचं एक रोप आहे. त्याला खूप सारे असे गवतीच्या येतात आणि जेव्हाही पप्पा माझ्याकडे येतात तेव्हा आई पप्पांकडे हा गवतीचा पाठवून देते. तर पहा, हा जो गवतीच्या ना खूप स्ट्रॉंग स्मेल आहे. तर मग चला वेळ वाया न घालता पटापट आपण रेसिपीला सुरुवात करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता पहा, पावसाळा सुरू होणार आहे, इव्हन सुरू झालेला आहे, पण एवढंच आहे जून महिना आहे आणि जून महिन्यामध्ये खूप कडक ऊन पडला. तर पहा, जेव्हाही पावसाळ्यामध्ये आपला सर्दी खोकळा होतो आणि त्यावेळेस आपण काय करतो, असं गरम गरम काहीतरी की जे आपल्या गळ्याला छान मस्त असा शेक बसेल असं आपण गरम गरम काय म्हणजे काढे वगैरे करतो. पण त्यावेळी जर समजा आपण आलं गवती चहा याचा आपण जर कोरा चहा केला म्हणजे ब्लॅक टी करून पिला तर खूप छान सर्दी खोकळापासून बऱ्यापैकी असा आराम मिळतो. तर चला वेळ वाया न घालता पटापट रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण चहाचा मसाला करणार आहोत. तर पहा, बाहेर मुसळधार पाऊस पडत असेल आणि अशा मुसळधार पावसामध्ये जर आपल्या घरात चहाचा मसाला असेल तर आपण अगदी मसालेदार चहा पिऊ शकतो. तर पहा, इथे माझ्याकडे जास्त क्वांटिटीमध्ये इथे हा गवती चहा आहे. तर पहा, हा जो गवती चहा आहे तर हा गावठी गवती चहा आहे. तर गावठी गवती चहा म्हणजे तर गावाला घराच्या मागच्या साईडला म्हणजे आवारातला हा जो गवती चहा आहे तो मला आईने पाठवून दिलेला आहे. आता हा जो गवती चहा आहे याचा ना असा बंच करून घ्यायचा आपल्याला आणि आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे. तर पहा, मी इथे कैची घेतलेली आहे. कैचीच्या साहाय्याने आपल्याला हा जो गवती चहा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला हा गवती चहा अगदी बारीक कट करायचा असेल तुम्ही अगदी बारीक कट करू शकतात. मी अगदी मीडियमच्या याच्याने हा गवती चहा अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे. तर पहा, अशाच पद्धतीने बाकीचा जो गवती चहा आहे तो सुद्धा मी अशाच पद्धतीने कट करून घेतलेला आहे. आणि हा जो गवती चहा आहे ना याचा ना खूप स्ट्रॉंग असा स्मेल आहे, कारण हा गावठी गवती चहा आहे. जसं की आपल्या घरामध्ये एखाद्या कुंडीमध्ये जेव्हा आपण गवती चहा लावतो त्याला जसा एकदम स्ट्रॉंग स्मेल आहे सेम तसाच हा स्ट्रॉंग स्मेल आहे. तर मी अशाच पद्धतीने पूर्ण गवती चहा हा कट करून घेतलेला आहे. तर तुम्हाला आता हा गवती चहा पूर्णपणे हिरवा दिसतो आहे. सुकल्यानंतर याचा कलर थोडा चेंज होतो. तर पहा, इथे मी पाव किलो आलं घेतलेलं आहे. आता हा जो आलं आहे तर हे आलं मी स्वच्छ असं धुवून आणि 2 ते 3 तास पंख्याखाली सुकून घेतलेलं आहे हे आलं मी. आता हे जे आलं आहे या आल्याच्या आपल्याला अशा पद्धतीने आधी तुकडे पाडून घ्यायचे आहेत आणि तुकडे पाडून घेतल्यानंतर पहा, हे जे आलं आहे ना आपल्याला अगदी गोल स्लाइसमध्ये कट करून घ्यायचं आहे. गोल स्लाइसमध्ये जर तुम्ही हा आलं कट करून घेतला तर तो लवकर सुकतो. तर पहा, मी अशा पद्धतीने हे जे आलं आहे ते मी कट करून घेतलेलं आहे. तर पहा, आपल्याला अशाच गोल स्लाइस कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे हे आलं सुकताना छान व्यवस्थित सुकतं.
तुम्ही पाहू शकता आपल्याला अशाच पद्धतीने हे आलं कट करून घ्यायचं आहे। तर पहा अशाच पद्धतीने मी पाव किलो जे आलं आहे ते पूर्ण मी सुकवून म्हणजे कट करून घेतलेलं आहे। तर पहा आता हे जे आलं आहे आपल्याला अगदी असे मोठा असा ताट घ्यायचा आहे। त्या ताटामध्ये हे छान मस्त असं पसरवायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता तुम्ही अगदी रूम टेम्परेचरमध्ये दिवसभर रूम टेम्परेचरमध्ये आणि रात्री आपला पंखा चालूच असतो त्या पंख्याखाली आपल्याला हे आलं आणि गवतीच्या आपल्याला सुकवून घ्यायचा आहे। तर पहा 5 दिवस मी हा गवतीच्या आणि आलं सुकवून घेतलेलं आहे दिवसभर रूम टेम्परेचरमध्ये आणि रात्री पंख्याखाली। अशा पद्धतीने आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे। अगदी 5 ते 6 दिवस छान सुकवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात की ते आपलं गवतीच्या सुकलेला आहे। अगदी मी 6 दिवस हा गवतीच्या आणि आलं सुकवून घेतलेलं आहे। तुम्ही गवती त्याचा जो कलर आहे तो तुम्ही बघू शकता चेंज झालेला आहे। इथे आपलं आलंसुद्धा छान मस्त असं सुकलेलं आहे। तर पहा आता बाहेर पाऊस सुरू झालेला आहे। आता आपल्याकडे कडक ऊन नाही आहे पण आलं आणि गवतीच्या पंख्याखाली आणि रूम टेम्परेचरमध्ये आरामात सुकतं त्यासाठी उन्हाची काही गरज नाही लागत। तर चला मग आता पटापट मसाला तयार करायला सुरुवात करूया आपण। आणि तुम्ही पाहू शकता हे जे आलं आहे ना सुकलं ना की खूप कमी होतं। जेव्हा आपण आलं कट केलं होतं तर ते अगदी ताट भरून असं आलं झालं होतं पण तो सुकल्यानंतर हे आलं खूप कमी होतं। तुम्ही इथे पाहू शकतात इथे मी वेलची घेतलेली आहे। अगदी 15 ते 20 असे आपल्याला वेलदोडे घ्यायचे आहेत। हे सुद्धा मी ॲड करणार आहे। ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम हा जो गवतीचा आहे तो आपल्याला ॲड करून ग्राइंड करून घ्यायचा आहे। तर पहा हा गवतीचा खूप जास्त अशा क्वांटिटीमध्ये आहे म्हणून काय करायचं आहे आपल्याला ग्राइंडरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं गवतीचा ॲड करून तो आपल्याला ग्राइंड करून घ्यायचा आहे। तर मी अशाच पद्धतीने 3 वेळा थोडा थोडा गवतीचा ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ॲड करून तो ग्राइंड करून घेतलेला आहे। अगदी बारीक अशी पावडर होत नाही पण हरट-भरट अशी पावडर होते। तर तुम्ही पाहू शकतात आणि काही ना तुम्हाला अशा गवती याच्या थोड्या थोड्या अशा छोट्या छोट्या काट्या पण दिसतील तुम्हाला आणि त्या काट्या राहतात तशाच। तर पहा मी अशाच पद्धतीने ग्राइंडरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा गवतीचा ॲड करून मी छान मस्त गवतीच्या आधी गवती त्याची छान मस्त अशी पावडर तयार करून घेतलेली आहे। मला थोडा सर्दी आणि खोकला झालेला आहे त्याच्यामुळे ना मला म्हणजे थोडा माझा घसा म्हणजे आवाज बसलेला आहे। तर पहा गवतीच्या दळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आलं आणि आपलं वेलदोडे ॲड करून त्याचीसुद्धा छान मस्त अशी पावडर तयार करून घेतलेली आहे। तर पहा आता गवती त्याची पावडर आणि आलं आणि वेलदोडे याची पावडर छान मिक्स करून घ्यायची आहे आणि हा स्ट्रॉंग असा चहाचा मसाला तयार झालेला आहे। आता पहा पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला हे सगळ्यांनाच होतं आणि जर आपल्याला सर्दी खोकला झाला असेल आणि अशा वेळेस आपण काय करतो मग काढा करतो। जर तुम्ही असा मसाला घरच्या घरी करून ठेवला तर अगदी सर्दी खोकला जरी झाला असेल त्यावेळेस तुम्ही अगदी असा हा मसाला वापरून तुम्ही काढा तयार करू शकतात। हा जो मसाला आहे खूप स्ट्रॉंग आहे, खूप असं स्ट्रॉंग स्मेल आहे। अगदी आपण डेलीसाठी सकाळ संध्याकाळ जेव्हा चहा करतो तुम्ही त्यातसुद्धा हा चहाचा मसाला ॲड करू शकता। मुळात हा चहाचा मसाला आहे पण एवढंच सांगेल की सर्दी खोकल्यासाठी खूप उपयुक्त आहे। तर पहा मी इथे 2 कप चहा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये इथे मी ब्लॅक टी करते। तर पहा 2 कप पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी 1 छोटा चमचा चहा पावडर आणि अगदी 2 कप पाणी त्यानुसार मी 8 चमचे साखर ॲड केलेली आहे
आणि 1 चमचा आपला मसाला ॲड केलेला आहे, चहाचा मसाला. छान मस्त 7 ते 8 मिनटं एक उकळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपला हा ब्लॅक टी तयार झालेला आहे. तर पहा, मला सर्दी खोकला झालेला आहे म्हणून मी हा ब्लॅक टी करते, अगदी मसाला वगैरे टाकून. तुम्ही दुधाचा चहा करत असाल तुम्ही त्याच्यातसुद्धा हा मसाला ॲड करू शकतात. तर तुम्हीसुद्धा अगदी घरच्या घरी अशा पद्धतीने हा चहाचा मसाला तयार करू शकतात आणि सर्दी खोकल्यासाठी खूप उपयुक्त आहे. तुम्ही डेलीसाठी सुद्धा चहामध्ये हा मसाला टाकू शकतात.